1820 सालापासून सुरू झालेला दिंडी सोहळा आजही तेवढ्याच श्रद्धेनं तेवढ्याच भक्तिभावानं साजरा होतोय। आळंदी ते पंढरपूर हा तब्बल 230 किलोमीटरचा प्रवास फक्त पायी, फक्त नामस्मरणात। याच दिंडीच्या निमित्तानं जालना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी झालेत। कोणी बालगोपाळ, कोणी तरुण, तर कोणी 80 वर्षाचे वयोवृद्ध, पण सर्वांच्या मुखी एकच गजर, हरी विठ्ठल जय विठ्ठल। आळंदी येथून सुरू झालेला दिंडी सोहळा पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी 21 दिवसांच्या पदयात्रेचा प्रवास करतो। या यात्रेत वयाची अट नाही। 80 वर्षाचे आजोबा असोत की उत्साही युवक, सर्वांच्या पावलांत तीच श्रद्धा, तीच भक्ती। ग्रामीण भागातील वारकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून जालना जिल्ह्यातील सिरसगाव वाघरूळ येथून दिंडीचं नेतृत्व जिजा महाराज इंगळे करत आहेत। या पायी यात्रेच्या मार्गात वारकऱ्यांना केवळ थकवा येत नाही, उलट त्यांना प्रेरणा मिळते, हेच त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येते। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळापासून विठुरायांच्या चरणापर्यंत ही एक भक्तिमय आध्यात्मिक यात्रा आहे, जी निष्ठेची, संयमाची आणि समर्पणाची जिवंत साक्ष आहे। वर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। 1820 साली पेशव्यांच्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा हा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये विविध गावामधून विविध ठिकाणाहून महाराष्ट्र राज्यातील आळंदी ते पंढरपूर पर्यंत माऊलीच्या पालखी ही जात असतात। आपण जर पाहिलं एका गावातील दिंडी सोहळ्यामध्ये आपण आलेलो आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी या दिंडीचे प्रमुख आहेत श्री जिजा महाराज इंगळे। काय सांगाल महाराज, महाराष्ट्रभरामधून आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जात असते आणि त्याच अनुषंगाने गावातील प्रत्येक गावामधून नागरिकांची हेरसाळ होली म्हणून गावामधून प्रत्येक ठिकाणी पालखी निघत असते। काय या पालखीचं वैशिष्ट्य आहे? गेल्या 22 वर्षापासून आम्ही आळंदी ते पंढरपूर पायीवारी करणारी माणसं, पण आपल्या सिरसगावमधील काही मंडळी भेटल्यानंतर ते म्हणायचे, महाराज आपली एक स्वतःची दिंडी चालू करा, पालखी चालू करा। आणि त्या संकल्पनेनं, त्या प्रेरणा घेऊन लोकांची ही गेली 10 वर्षापूर्वी ही पालखी सोहळा आपण सिरसगाव वाघरोळ इथून चालू केलेला आहे। 2 वर्ष करोनामध्ये 19-20 कमी झाल्यामुळे 8वं वर्ष जरी असलं तर आपल्या गावातून 2016 आपण वारी चालू केलेली आहे। म्हणून वारीचं उद्दिष्ट असं की जीवनामध्ये जन्मल्यापासून तो मरेपर्यंत जीवन कसं जगावं हे आपल्याला वारी शिकवत असते। म्हणजे खऱ्या अर्थानं जीवन माणसाने कसं जगावं ही वारी शिकवत असते। आणि वारी माणसाला ऊन, वारा, पाऊस जे काही घरच्या सुविधा आपल्याला तिथे मिळत नाही, जीवनामध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, आपल्याला विजयी व्हायचं असेल, आपल्याला पुढे जायचं असेल तर प्रत्येक माणसाने वारी करावी, एवढंच मी आपल्याला सांगेन। नक्कीच आपण जर पाहिलं तर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक माणसाने वारी करावी। आपण जर पाहिलं तर या वारीमध्ये अगदी 80-85 वयाच्या आजी चालत असताना पाय दुखत नाहीत। नाही, पांडुरंगाची शक्ती आहे। चालत असताना खूप गोड लागतं वाटानं, नाम घेताना। नक्कीच नामस्मरण करत असताना पांडुरंगाच्या आशीर्वाद हा सोबत असतो। आणखी काही गावकरी देखील आपल्या सोबत आहे, आपण गावकऱ्याकडून पण विचारूया। दादा काय सांगाल, या गावातील जे गावकरी आहे हे आळंदी ते पंढरपूर दिंडी जात असताना गावातील नागरिकांची हेळसाळ होऊ नये म्हणून या गावामधील भूमिपुत्र म्हणावं लागेल आणि तेच समाजसेवा करून गावातील गावकऱ्यांसाठी दिंडी सोहळा काढून आळंदी ते पंढरपूर दिंडी काढतायत। ही पांडुरंगाची वारी आहे आणि या वारीमध्ये कोणालाही न आमंत्रण देता लाखोच्या संख्येने सर्व धर्म समभाव असे हे भाविक या पांडुरंगाच्या चरणी पायी वारी करत असतात। त्यामध्ये आपल्या गावामध्ये याआधी लोक जायचे, पण आपले हबप जिजा महाराज यांनी ही वारी 2016 मध्ये चालू केली आणि आपल्या सिरसगाव नगरीचे नाव या पांडुरंगाच्या चरणी ज्यावेळेस आपली पायी वारी चालते त्यावेळेस सगळ्यांना समोर दिसतात की ही पंढरीची वारी म्हणजे सिरसगावची निघलेली दिंडी आहे। आणि या सर्व बालगोपाल, वयोवृद्ध सर्वांच्या एकीने ही वारी करण्याचा आनंद सगळ्यांना लाभतो। त्यामुळे सर्वांचेच खूप खूप आभार। नक्कीच बालगोपाळ व सर्व गावकऱ्यांच्या वतीनं ही पारी करण्याचं योग हे गावकऱ्यांना मिळतंय। काय सांगाल वारीमध्ये एवढे जे
वारकरी आहेत या वारकऱ्यांना शेवटपर्यंत सांभाळून नेण्याचं काम वारकरी संप्रदायामधील जे सेवक आहेत ते करतात. हो करतात ना, सगळे एकमेकाची सेवा करतात. कारण वारी अशी आहे, वारीसारखा आनंद कुठंच नाही. वारी म्हणजे एक नंबरची माणसाच्या जीवनाची उद्धारून जाण्याची एक वस्तू आहे. अशी वारी प्रत्येकाने करायलाच पाहिजे अशी माझी विनंती. किती वयापर्यंत वारकरी आपल्या याच्यात जवळ 80 पर्यंत वारकरी चालू आहे आपल्या दिंडीमध्ये. 80 वयाच्या वर्ष वयापर्यंत. नक्कीच आपण जर पाहिलं तर 1820 पासून संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही जी पालखी सोहळा जो आहे तो पारंपरिक पद्धतीनं वारकरी संप्रदाय चालत आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं हे जे वारकरी आहे हे आळंदी ते पंढरपूर या 230 किलोमीटर अंतराचा प्रवास हा 21 दिवस करणार आहेत. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.